भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशसेवा करण्याचा विक्रम केलाय, तर संजय राऊत यांच्या नावावर खोटं बोलण्याचा विक्रम आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जनतेची सेवा करण्याचा विक्रम केलाय, तर संजय राऊत यांच्या नावावर मेवा खाण्याचा विक्रम आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विक्रमावर खोटं बोलणाऱ्या आणि खोटं बोलण्याचा विक्रम ज्यांच्यावर आहे अशा खोटारड्या विक्रमवीर संजय राऊतांनी टीका करू नये। कारण सातत्यानं खोटं बोलायचं एवढंच संजय राऊतांना जमतं, त्याच्या पलीकडे काही जमत नाही। त्यामुळे खोटारड्यांचे विक्रमवीर कोण असतील तर संजय राऊत आहेत। आणि देशाची सेवा करणं, जनतेची सेवा करणं आणि त्यातून निवडणूक लढवून निवडणूक जिंकून येऊन एक वेगळा विक्रम निर्माण करणारे विक्रमवीर कोण असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत। त्यामुळे नेहरूंनी काय केलं, काँग्रेसनी काय केलं, हा इतिहास देशातील जनतेला माहिती आहे। संजय राऊत, तुम्ही लोकांना शिकवण्याची गरज नाही, कारण तुमचा खोटारडेपणाचा विक्रम हा महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलाय। त्यामुळे तुम्ही खोटारड्यांचे विक्रमवीर आहात। दुसऱ्या बाजूला या सगळ्या गोष्टीवरती संजय राऊतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय की 2014 ते 19 याबद्दल जे बहुमत मिळालं त्याबद्दल तर ते खरे पंतप्रधान होते, खरे निवडून आले, परंतु 19 ते 24 या दरम्यान जो जनादेश प्राप्त झाला होता त्या जनादेशावर संजय राऊतांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं। संजय राऊत यांना खोटं बोलण्याबरोबर विस्मृतीचा देखील आजार झालाय। तुम्हाला आठवत असेल तर 2019च्या लोकसभा संजय राऊत उद्धवजी ठाकरे यांनी कोणासोबत लढल्या होत्या? संजय राऊतांनी आपले खासदार 2019च्या निवडणुकीला कोणासोबत प्रचार केले? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं तोंड फाटेपर्यंत या संजय राऊतांनी 2019च्या लोकसभेला देखील कौतुक केलं होतं। 2019ची लोकसभा देखील उद्धवजी ठाकरे हे भारतीय जनता पार्टी सोबत लढले। त्यामुळे 2019ची निवडणूक तुम्ही म्हणताय की चोरलेली आहे, मग या चोरलेल्या निवडणुकीचे भागीदार हे उभाटा गट आणि संजय राऊत आहेत का? कारण 2019ला महायुतीमध्ये तुम्ही लोकसभा निवडणूक लढली आणि ज्या वेळेला तुमच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पदाची खुर्ची आपल्याला मिळवता येईल म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला आणि काँग्रेस बरोबर सत्तेला जाऊन बसलात, मांडीला मांडी लावून बसलात। त्यामुळं तुम्हाला अशा पद्धतीचे निवडणूक चोरली वगैरे हे बोलण्याचा अधिकारच उरत नाही। संजय राऊतांचा असा आरोप आहे की निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, ईडी आणि पैशाच्या जोरावर मोदी पुन्हा सत्तेत आलेले आहेत। मुळामध्ये संजय राऊत सीबीआय आणि यंत्रणांचा गैरवापर कुणी केला होता याचा इतिहास काढला तर काँग्रेस क्रमांक 1 वर आहे। तुम्हाला आठवत असेल तर सर्वोच्च न्यायालयाने देखील काँग्रेसच्या काळामध्ये सीबीआयचा पोपट असा उल्लेख केला होता। त्यामुळे सातत्याने यंत्रणांचा गैरवापर करणं ही काँग्रेसची पद्धती आहे, काँग्रेसचं राजकारण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची 12-12 तास सीबीआयच्या मार्फत चौकशी केली होती। अमित भाई शहा यांना खोट्या गुन्ह्याच्या आरोपाखाली थेट तुरुंगात टाकून तडीपार करण्याची मजल काँग्रेसची गेली होती, पण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शहा यांनी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी दिली नाही, उलट भारतीय जनता पार्टी वाढवली। त्यामुळे कशा पद्धतीनं यंत्रणांचा गैरवापर काँग्रेसनी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना, राहुल गांधी काँग्रेसचे सर्वे असताना केलं होतं हे देशाने बघितलंय। त्यामुळे संजय राऊत, ईडी, सीबीआय बद्दल तुम्ही न बोललेलं बरं। देशभरात जे काही प्रादेशिक पक्ष शिवसेना असेल, एनसीपी असेल यांच्यामध्ये जी फूट झाली त्यानंतर पुन्हा टीएमसी मध्ये सुद्धा आता फूट झाल्याचं पाहायला मिळतंय। तर हे असं म्हणतात की ज्यांनी ज्या पक्षांनी मोदीवर उपकार केले तेच पक्ष भाजप आणि मोदी फोडतात। मुळामध्ये भारतीय जनता पार्टीने कुठलाही पक्ष फोडला नाही, उलट तुम्हाला वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेता आली नाही। त्यामुळे एकनाथजी शिंदे यांनी मूळ शिवसेना आपल्याकडे ठेवली, उलट तुम्ही तुमचा पक्ष फोडून काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला। तुमचा विचार सोडून तुम्ही आपली विचारसरणी पूर्ण बाजूला सरून काँग्रेसची दावणी स्वीकारली आणि काँग्रेसची गुलामी स्वीकारण्याचं काम संजय राऊतांनी केलं। भारतीय जनता पार्टी पक्ष फोडत नाहीत,
तर एकनाथजी शिंदे यांची शिवसेना आहे ती खरी शिवसेना आहे याच्यावर जनतेनं देखील शिक्कामोर्तब केलं आणि ती शिवसेना भारतीय जनता पार्टी सोबत आहे, मूळ राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी सोबत आहे। त्यामुळे आम्हाला पक्ष फोडण्याचे उद्योग करण्याची गरज नाही। तुम्ही विचार फोडले, तुम्ही विचारांना तिलांजली दिली, त्यामुळे तुम्हाला वेगळी चूल मांडावी लागली। उलट मूळ बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून ज्यांनी काँग्रेसची विचारधारा स्वीकारली त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे। शरद पवारांनी विरोधी पक्षांच्या एकीचं नेतृत्व करावं असं देखील संजय राऊत म्हणतात। म्हणजे मुळामध्ये संजय राऊतांचा आता उद्धवजी ठाकरेंवरचाही विश्वास उडला की उद्धव आजपर्यंत म्हणायचे की उद्धवजी ठाकरे यांनी महाविकास आघाडीचं नेतृत्व करावं, उद्धवजी ठाकरे हे आंतरराष्ट्रीय पातळीचे नेते आहेत अशा पद्धतीच्या घोषणा संजय राऊत करत होते आणि आता उद्धवजी ठाकरेंवरचा विश्वास देखील संजय राऊतांचा उडाला आणि ते सांगतायत की शरद पवारांनी नेतृत्व करावं। मुळामध्ये संजय राऊत कुठल्या पक्षाचे प्रवक्ते आहेत? उभाटा गटाचे। त्यांनी नाव कुणाचा घ्यायचं पाहिजे होतं? उद्धवजी ठाकरे यांनी या आघाडीचं नेतृत्व करायला हवं अशा पद्धतीचा सल्ला संजय राऊतांनी द्यायला पाहिजे होता। त्यामुळे त्यांचा उद्धवजी ठाकरे यांच्यावरही विश्वास उरला नाही। ते उद्धवजींचं नाव बाजूला सारून शरद पवारांनी या वयामध्ये नेतृत्व करावं असा सल्ला देत आहेत। याचा अर्थ उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व कमकुवत आहे हे स्वतः संजय राऊतांनी मान्य केलं। उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाला इंडी अलायन्समध्ये काहीही किंमत नाही हे स्वतः संजय राऊत मान्य करतात। त्यामुळे उद्धवजींकडे नेतृत्व न देता ते शरद पवारांकडे द्यायला हवं अशा पद्धतीची एक मागणी संजय राऊतांकडनं केल्या जाते। मला वाटतं आदित्य ठाकरे हे गांभीर्याने घेतील। काँग्रेस मजबूत झाली पाहिजे आणि काँग्रेस ज्यांना बाकी सगळे लोक आहेत म्हणजे काँग्रेसला मानणारे बाकी सगळे जण आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं काँग्रेस मजबूत करण्यासाठी संजय राऊत उभाटा गटाचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये करणार आहेत का? उद्धवजी ठाकरे यांना ते सल्ला देणार आहात का की उद्धवजी ठाकरे यांनी काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी आपला उरला सुरला उभाटा गट विसर्जित करून तो काँग्रेसमध्ये विलीनीकरण करून घ्यावा? कारण संजय राऊत सल्ला देतात की ममता बॅनर्जींनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, शरद पवार साहेबांनी आपला पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन करावा। मग याच न्यायाने संजय राऊतांची उभाटा गटाबद्दलची भूमिका काय की ते आपला पूर्ण उरल्या सुरला पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत का? कारण तशी सुपारीच संजय राऊतांनी राहुल गांधीकडनं घेतलेली आहे की एक दिवस उभाटा गट संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि हा उभाटा गट संपवून उरला सुरला गट ते काँग्रेसमध्ये विलीन करण्याची शक्यता आहे। दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी या सगळ्या गोष्टीचं नेतृत्व करावं असं देखील ते म्हणताय। त्यासोबतच आपण पाहिलं तर काँग्रेस सोबतच्या समोरच्या पक्षाने एकत्र यावं असं देखील त्यांचं म्हणणं आहे। कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये इंडिया अलायन्समध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू आहे। हे सगळे एकत्र येतील आणि भाजप विरोधात पर्याय निर्माण करतील असं वाटतं? 2014ला यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला, 2019ला यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला, 2024ला देखील यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला। हे झुंडीनं आले काय एकटे आले काय काहीही फरक पडणार नाही। एक अकेला सप्पे भारी, एक अकेला सप्पे भारी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व या देशातल्या जनतेनं स्वीकारलेलं आहे। त्यामुळे उद्धवजी ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नव्याने आलेले अभिजित कुठल्या कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके, कुणी हे सगळे एकत्र आले तर काहीही फरक पडणार नाही। या देशातल्या जनतेला माहिती आहे एक अकेला सप्पे भारी। संजय राऊत स्वतः महाभारतातल्या शकुनी मामाप्रमाणे आहेत। त्यांनी घाशीराम कोतवालची उपमा देऊ नये, कारण स्वतः कटकारस्थान रचणं आणि शकुनी मामासारखं धृतराष्ट्राचं विपर्यास करून धृतराष्ट्राला चुकीचे सल्ले देऊन आपलं संपूर्ण साम्राज्य खालसा करण्याला शकुनी मामाने जसं भाग पाडलं तशा पद्धतीनं संजय राऊत आधुनिक शकुनी मामा आहेत आणि आधुनिक शकुनी मामा बनून संजय राऊतांनी उद्धवजी ठाकरे यांचं संपूर्ण साम्राज्य खालसा केलं। उद्धवजी ठाकरे यांचा पूर्ण पक्ष रसातळाला नेऊन पोहोचवला
आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचं स्वप्न बघत बघत उद्धवजी ठाकरे यांचा पूर्ण पक्ष संपला आणि ज्या पद्धतीनं महाभारतामध्ये कौरवाचा पराभव झाला, अगदी त्याच पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीला उद्धवजी ठाकरे, शरद पवार साहेब, काँग्रेस आणि स्वतः संजय राऊत यांचा पराभव झाला. कारण त्याला फक्त आणि फक्त संजय राऊत नावाचे कपटी कटकारस्थानी शकुनी मामा जबाबदार आहेत. मोदींची वाहवा करत नाही असा दावा राऊतांनी केला आहे. मात्र जगभरातले अनेक राष्ट्रप्रमुख मोदींच्या कौतुक करत असताना राऊत मात्र वास्तव नाकारत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केल्यानंतर संजय राऊतांना बघवत नाही. संजय राऊतांना त्याबद्दल वाईट वाटतं की डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं कौतुक करत नाही. मुळामध्ये संजय राऊत हे पाकिस्तान धार्जिणी आहेत. त्यांना सातत्यानं पाकिस्तान जशी भारत विरोधी भूमिका घेत असते, पाकिस्तान जशी मोदी विरोधी भूमिका घेत असतं, अगदी तसंच संजय राऊत हे पाकिस्तान धार्जिणी भूमिका सातत्यानं घेत असतात. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं या देशाचं कौतुक झालेलं बघवत नाही. संजय राऊत हे देशद्रोही आहेत. संजय राऊत हे पाकिस्तानी प्रेमी आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदीजींचं कौतुक केलं की संजय राऊतांना जुलाब होतात, पोटशूळ होतो. ते काय म्हणाले की होर्मुझ खाडीमध्ये भारताचे जहाज पाडले. मुळामध्ये होर्मुझ खाडीमध्ये सर्वात सुरक्षित कुठले जहाज येत असतील, भारताचे येतात. गेल्या काही काळामध्ये टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण आज बघा पेट्रोल डिझेलची टंचाई कुठेही नाही, गॅसची टंचाई कुठेही नाही. हे कुणामुळे झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सक्षम नेतृत्वामुळे झालंय. ट्रम्प असतील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीचे अनेक नेते असतील, त्यांनी भारताचं नेतृत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य केलंय. आता उद्धवजींचं नेतृत्व पुतीन कधी मान्य करतील, संजय राऊतांचं नेतृत्व ट्रम्प कधी मान्य करतील, आदित्य ठाकरेंचं नेतृत्व झेलेन्स्की कधी मान्य करतील, हे आता बघायला पाहिजे. त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. परवा दिल्लीमध्ये एक आंदोलन झालं काँग्रेस जनता पार्टीचं. त्या अनुषंगाने संजय राऊतांनी एक वेगळाच दावा केलाय. त्यांनी असं म्हटलं की अमेरिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिजित बिटके यांची भेट झाली, त्याचे फोटो माझ्याकडे आले आणि त्यानंतर अभिजित बिटके यांनी भारतामध्ये आंदोलन केलं. उद्या संजय राऊत असा देखील दावा करतील की आदित्य ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची भेट झाली आणि ते उभाटा गटाच्या विरोधात कटकारस्थान करतायत, असा आरोप आदित्य ठाकरेंवर करायला देखील ते मागे पुढे पडणार नाहीत. ते उद्या असं म्हणतील की उद्धवजी ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची भेट झाली आणि त्या भेटीतून हे दोघे एकत्र आहेत आणि महाविकास आघाडी इंडी आघाडीच्या विरोधामध्ये उद्धवजी ठाकरे आणि नरेंद्र मोदीजी मिळून कटकारस्थान करतायत, असं सांगायला देखील संजय राऊत कमी करणार नाहीत. जळी स्थळी काष्टी पाषाणी जसं कंसाला श्रीकृष्ण दिसत होता, अगदी त्याच पद्धतीनं संजय राऊतांना प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदीजी दिसत आहेत. ही दहशत, ही भीती असणं चांगलं आहे. उद्या एक दिवस पत्रकार परिषद घेऊन उद्धवजी ठाकरे आणि नरेंद्र मोदीजींची भेट झाली आणि ते आता इंडी आघाडीच्या विरोधात कटकारस्थान करतात, असं सांगायलाही राऊत कमी करणार नाहीत. कारण मी सुरुवातीलाच सांगितलं की खोट्यांचे विक्रमवीर कोण आहेत तर संजय राऊत आहेत. देशवर्धन सबका म्हणाले आहेत, जे लोक इंग्रजांच्या काळात म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांच्या सोबत होते, तीच मंडळी आज केंद्राने राज्यात सत्तेत आहेत. मुळामध्ये हर्षवर्धन सपकाळांनी इंग्रजांची किती गुलामी केली ते बघावं. हर्षवर्धन सपकाळांना आपला पक्ष सांभाळता येत नाही, विजय वडेट्टीवारांना सांभाळता येत नाही, नाना पटोलेंना सांभाळता येत नाही. नाना पटोले विरुद्ध हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार विरुद्ध हर्षवर्धन सपकाळ, असा गटतटाचा सामना तिथे आहे. हर्षवर्धन सपकाळांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करण्यापेक्षा जे काँग्रेसच्या लोकांनी आंदोलन केलं, हर्षवर्धन हटाव काँग्रेस बचाव, त्याच्याकडे थोडं जास्त लक्ष द्यावं. 2014 पासून भारत हा दुष्ट जगामध्ये अडकला आहे. त्यामुळे संजय राऊतांनी देशवासियांना असं आवाहन केलं की आता आपल्याला या सगळ्या विरोधामध्ये नवा स्वातंत्र्य लढा उभारावा लागेल. स्वातंत्र्याचा लढा 1947 साली या देशाने जिंकलेला आहे. दुष्ट चक्रामध्ये देश अडकलेला नाही, तर दुष्ट चक्रामध्ये संजय राऊत अडकलेले आहेत, दुष्ट चक्रामध्ये राहुल गांधी अडकलेले आहेत, दुष्ट चक्रामध्ये काँग्रेस अडकलेली आहे आणि या दुष्ट चक्रामध्ये काँग्रेसचं वाटोळं झालेलं आहे. हे दुष्ट चक्र नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं विकासाचं चक्र आहे आणि या विकासाच्या चक्रावर भारताचा झेंडा तिरंगा अभिमानानं फडकतोय.
तो पुढे जातोय. संजय राऊत विकासाचं चक्र हे जनतेच्या सोबत आहे, तर दुष्ट चक्र संजय राऊत, उद्धवजी ठाकरे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्या मागे लागलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीरबाबत एक आंदोलन जे आहे ते मनसेने केलं. तशा पद्धतीनं त्यांनी विक्रम महागाई असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टीचे केलेले आहेत, अशी एक पूजा जी आहे ती करण्यात आली मनसेकडे. नाही, मनसेचे नेते संदीपजी देशपांडे आणि मनसे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतायत. त्यांना एवढंच सांगायचं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 12 वर्ष या देशाचं नेतृत्व करतायत. संदीपजी देशपांडे, तुम्हाला सगळ्या महापालिका मिळून देखील 12 नगरसेवक निवडून आणता आले नाही. त्यामुळे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नये. पराभवाचे विक्रम कुणाच्या नावावर असतील तर मनसेच्या नावावर आहेत. तुम्ही काय सांगतायत की मोदीजींनी महागाई वाढली? मोदीजींच्या काळामध्ये सर्वात कमी महागाई आहे. मोदीजींच्या काळामध्ये देश सर्वाधिक सुरक्षित आहेत. मोदीजींच्या काळामध्ये बॉम्बस्फोट होत नाहीत. परंतु ज्या मनसेला मुंबई महापालिकेमध्ये 12 जागा निवडून आणता आल्या नाही, किती? 12 जागा, 6 जागांवर तुम्हाला समाधान मानावं लागलंय. ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 12 वर्षावर टीका करणार? अहो, तुम्ही सगळ्या महापालिका मिळून तुम्हाला 12 नगरसेवक निवडून आणता आले नाही. संदीपजी देशपांडे, तुम्हाला साधं नगरपालिकेचं तिकीट राज ठाकरेंनी दिलं नाही आणि तुम्ही काय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर टीका करतायत? नरेंद्र मोदीजी हे विजयाचे विक्रमवीर आहेत, तर मनसे आणि मनसेचे नेते हे पराभवाचे विक्रमवीर आहेत. हे महाराष्ट्राला माहिती आहे. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.